अंबिका, तू तू कायम माझ्या आसपास होतीस. किती वेळा मला मला तुझी आठवण यायची. मी तुला हाका मारायचो. मला कायम असं वाटायचं की तू मला सोडून कधीच जाऊ शकत नाहीस, कधीच नाही. आणि ते ते खरं ठरलं. तू होतीस माझ्या आसपास. फक्त मला ते कधी मला जाणवलं नाही. मला माफ कर अंबिका, मला माफ कर. मी तुझा दोषी आहे. मी तुला नाही वाचवू शकलो. नाही अथर्व, नाही. जेव्हा तुला माझी सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा मी नव्हतो तुझ्यासोबत. तुझ्याशी भांडून मी निघून गेलो होतो. तुला मरायचं आहे ना? हा, मरायचं तुला? जा. जर त्या दिवशी तुझ्याशी भांडून मी थांबलो असतो, निघून गेलो नसतो, तर आज अंबिका तू अथर्व, मला माफ कर. या सगळ्याला मी जबाबदार आहे. फक्त मी. नाही अथर्व, स्वतःला दोष देऊ नका. इतका त्रास करून घेऊ नका. मुळात जे घडलं ते आपल्या हातात नव्हतंच. ही नियती आहे. नाही, ती नियती नव्हती. मंजिरीने तुला मारलंय. मंजिरीने तुझा खून केलाय. ती नियती नव्हती. ही नियतीच आहे. हे जर घडलं नसतं तर मीरा तुमच्या आयुष्यात आली नसती, या घरात आली नसती. आणि आपल्यालाही वाटत असतं की हेच आपलं आयुष्य आहे. तुम्ही, मी, आपली वेदा, आपला संसार, एवढाच. पण नाही, देवी आईने आपल्या नशिबात त्याहून मोठं कार्य लिहिलं होतं. आपला संसार या युद्धाची सुरुवात होती फक्त. आणि आता त्याचा शेवटही आपल्यालाच करायचा आहे. तुम्ही स्वतःला दोष देऊ नका प्लीज. ताई, ताई, बाबांनी आपल्या दोघींना बाहेर बोलवलंय. ठीक आहे. वेदाचे बाबा, तुम्ही खोली बाहेर नका पडू. जे का होईल ना ते मी येऊन सांगेन तुम्हाला. हो अथर्व, तुम्ही आराम करा. मीरा, आपण लगेच जाऊया. बाबांनी बोलवलंय म्हणजे मंजिरीला पिंजऱ्यापर्यंत आणण्याचा मार्ग सापडला असेल. मंजिरीच्या मृत्यूची घटिका कळली असेल. हो ताई, मी पण त्या क्षणाची खूप आतुरतेने वाट पाहते. मला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी तिला त्या पिंजऱ्यात कैद झालेलं बघायचंय. लाचार, शक्तिहीन, पराजित आणि स्वतःच्या जीवासाठी विवळत असताना बघायचंय मला.
काय होतं? मी 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 पिंजऱ्यात कशी काय अडकले? नाही, हे स्वप्न नव्हतं हे. हा संकेत होता. असते तर इथेच आहेत. मला हे सगळं का दिसलं? मी मीरावर विश्वास ठेवून चूक तर नाही ना केली? नाही, मला बघावं लागेल मला. राधा, मीरा, उद्या मध्यरात्री बरोबर 12 वाजता ग्रहांचा एक अपूर्व संयोग घडणार आहे. आणि हा योग अतिशय दुर्मिळ आहे. तो फक्त काही क्षणांकरता असेल. आणि त्यावेळी मंजिरी आपल्या पिंजऱ्याजवळ असणं आवश्यक आहे. ठीक आहे बाबा. पण तेवढंच पुरेसं नाहीये. त्या क्षणी मंजिरीच्या अंगातल्या सगळ्या मायावी शक्ती निष्क्रिय झालेल्या असायला हव्यात. नाहीतर आपला पिंजरा तिला रोखूच शकणार नाही. बाबा, पण ते कसं शक्य आहे? आहे, ते शक्य आहे. एक विशिष्ट रसायन तिच्या अंगात गेलं तर तिच्या अंगातल्या साऱ्या मायावी शक्ती काही काळाकरता निष्क्रिय होतील. पण हा उपाय फक्त उद्या मध्यरात्रीच घडू शकतो. त्याआधी नाही आणि त्यानंतरही नाही. ते द्रव्य तयार करण्याची जबाबदारी माझी. पण ते तिच्या शरीरात आणि तिच्या रक्तात भिनेल हे बघण्याची जबाबदारी तुमची. बाबा, हे कार्य मी करेन. मंजिरीच्या शरीरातल्या प्रत्येक शक्तीला निष्क्रिय करण्याची जबाबदारी माझी.